सर्वांनी पवार साहेबांना भेटून काल जी 9 मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केलेली तशाच प्रकारची विनंती पवार साहेबांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे। आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत। शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि मार्ग यातून काढा, काहीतरी मार्ग दाखवा, मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली। याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। आमच्या पक्षाचे काही आमदार आणि विधान परिषदेतील काही आमदार हे सर्व एकत्रित उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आणि प्रफुल्ल पटेल यांच्या समवेत पवार साहेबांना आज भेटले। त्यांनी येऊन पवार साहेबांचे पदस्पर्श करून दर्शन घेतले। त्या सर्वांनी पवार साहेबांना भेटून काल जी 9 मंत्र्यांनी आग्रहाची विनंती केलेली तशाच प्रकारची विनंती पवार साहेबांना आज केली। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विरोधी पक्षात आहे। आम्ही आज सर्व पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात असणारे आमचे सर्व आमदार हे विरोधी पक्षातच आज बसलेले आहेत। आमच्यातल्या 9 सदस्यांनी सरकारमध्ये शपथ घेतलेली आहे, हेही खरं आहे। परंतु राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आजची जर बैठकीची व्यवस्था बघितली तर ते सर्व विखुरलेल्या पद्धतीने आणि विरोधी पक्षाच्या बाजूला बसलेले आहेत सर्व। शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचा प्रश्न उद्भवत नाही। गेले अनेक वर्ष ज्यांनी पवार साहेबांच्या नेतृत्वाखाली काम केले तीच लोक पुन्हा येऊन शरद पवार साहेबांना भेटत असतील तर त्यातून शरद पवार साहेबांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं कोणतंही कारण नाही। असं आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात अनेक वर्ष ज्यांनी काम केलेलं आहे त्या सर्वच जण हे पवार साहेबांनी निर्माण केलेल्या राष्ट्रवादीचं एक मोठं कुटुंब आहे। त्यातल्या काही लोकांनी वेगळी कृती केलेली आहे, पण तीच लोक आज पवार साहेबांना येऊन कालही भेटले, आजही त्यातली काही लोक भेटली आणि मार्ग यातून काढा, काहीतरी मार्ग दाखवा, मार्ग काढा अशी पवार साहेबांना त्यांनी विनंती केली। याबद्दल इतर कोणी अस्वस्थ होण्याची काही आवश्यकता आहे असं मला वाटत नाही। पवार साहेब हे देशातले एक अनुभवी नेते आहेत। त्यांच्याकडे जाऊन त्यांनी आज विनंती केली आणि यातून काही निर्माण झालेल्या परिस्थितीतून मार्ग काढा असं पुन्हा एकदा आग्रहाने सांगितलं। मार्ग काढा, पर्याय नाही, मार्ग काढा। मार्ग काढा आणि पर्याय याच्यात फरक आहे। निर्माण झालेली परिस्थिती जी आहे त्यातून मार्ग काढा असं त्यांचं पवार साहेबांना आग्रहाने त्यांनी विनंती केली। माझ्यासमोर आमदार होते काही हताश निराश वाटत होते का, अस्वस्थ वाटत होते का, कशा पद्धतीची माहिती बाहेर येते? असं आहे की आपल्या घरात कुणी आलं तर त्याच्यावर काही विश्लेषणात्मक टिप्पणी करणं हे योग्य नाही। पवार साहेबांना ते सगळे भेटायला आलेले आणि त्यांनी विनंती केली। मला ते कसे दिसत होते, ते नाराज होते का, निराश होते का याविषयी मी टिप्पणी करणं योग्य आहे असं मला वाटत नाही। भेटलेले होते आज आमदारांना सुद्धा इथे येऊचं वाटलं
थोडीशी नाराजी होती त्यांच्यामध्ये की काल आमची भेट होऊ दिली नाही. मला माहीत नाही, हा प्रश्न तुम्ही त्यांना विचारणं जास्त महत्त्वाचं आहे. असं आहे की पवार साहेबांनी आपली भूमिका येवल्याला जाऊन स्पष्ट केलेली आहे. वारंवार त्याच विषयात बोलणं योग्य असं नाही. त्यांना जे वेगळ्या पद्धतीनं मागच्या काळात 10-15 दिवसात वागलेले आहेत ते येऊन त्यांना भेटत आहेत आणि ते त्यांना विनंती करत आहेत. ही परिस्थिती आज आहे. त्या प्रत्येक भेटीच्या नंतर शरद पवार साहेबांनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे असं मला वाटत नाही आणि त्याची आवश्यकताही नाही आहे. इथून कुणीही वर गेलं तरी पवारसाहेब प्रत्येकाला भेटतात. त्यामुळं कालही तसंच झालं. आजही पवारसाहेबांनी मी घरी राज्यपाल महोदयांना भेटून मी घरी गेलेलो. विश्वजित कदम आणि मी एकत्रित माझ्या घरी होतो. त्यावेळी तिथं फोन आला आणि मला सांगण्यात आलं ताबडतोब या आणि मला सांगण्यात आलं की असे आमदार आलेले आहेत. मी पवारसाहेबांना विनंती केली की मला यायला वेळ लागेल, आपण भेटा. पण पवारसाहेबांनी मला सांगितलं की तुम्ही आल्याशिवाय मी कुणालाही भेटणार नाही. त्यामुळे मला पोचायला वेळ झाला. तेवढा वेळ ते बसलेले होते. त्यानंतर आमची भेट झाली. पवारसाहेबांच्या भूमिकेबद्दल आपल्याला शंका घेण्याची काही आवश्यकता आहे असं नाही. पण इथं आलेल्या प्रत्येकाला तुम्ही वर गेला कॅमेराशिवाय तर तुम्हालाही भेटू शकतात. हा तुम्हालाही अनुभव आहे. त्यामुळं आमच्या पक्षात येणाऱ्या प्रत्येकाचं स्वागत करणं, त्यांचा सन्मान ठेवणं, त्यांच्याशी बोलणं, चर्चा करणं. शेवटी राजकारणात संवाद कधी बंद करायचा नसतो आणि येऊन जर कोणी बोलत असेल तर तो संवाद हा थांबवणं हे आवश्यक आहे असं मला वाटत नाही. जर ते आले तर ते त्यांनी विनंती केली मार्ग काढा यातून. पवारसाहेबांनी सांगितलं की मागच्या निवडणुका आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रित लढलेलो आहोत. 2.5 वर्षाचं महाविकास आघाडीचं सरकार आपण स्थापन केलेलं होतं आणि अनेक ठिकाणी आपली भूमिका वारंवार आपण लोकांच्या समोर जाऊन स्पष्ट केलेली आहे. त्यामुळे आता याच्या पलीकडे मार्ग कोणता काढायचा, तुम्ही काही मार्ग असेल तर सुचवा, अशीच त्यांनी भूमिका दाखवली. मला काय माहित नाही. प्रश्न माझा नाही आहे, त्यांचा आहे. ते पवारसाहेबांना येऊन भेटणे हा प्रश्न आहे. टाळण्याचा विषयच नाही आहे याच्यात कुठं. त्यांच्याही बाजूने नाही, याही बाजूने नाही. ती एक पद्धत असते राजकीय. तर पवारसाहेबांनी त्याप्रमाणे मला येण्यासाठी लगेच आदेश दिला. त्यामुळे टाळण्याचा विषय नाही. मला वाटतं विधानसभेचे 20-22 आमदार आलेले होते. विधान परिषदेचे एक 3-4 आमदार असावे. तीन तर होते. काय आज पहिला दिवस आहे ना आणि सध्याचं एवढा मोठा पाऊस पडलेला आहे की यायला लोक टाळाटाळ करतात. मुंबईत यायला